शरद सावंत, सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रिंक्स असोसिएशनचा अध्यक्ष आहे। 17 तारखेला विट्यामध्ये होणाऱ्या जरांगे साहेबांच्या सभेसाठी सर्व खानापूर तालुक्यातील मेडिकल्स सकाळपासून 11 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत आणि ह्या मोर्चाला, ह्या सभेला आमच्या असोसिएशनचा पूर्ण पाठिंबा राहणार आहे। यासाठी आमचे नेते विजयभाऊ पाटील आणि सर्व आमचे खानापूर तालुक्याचे कार्यकारिणी यांच्याशी पूर्ण चर्चा करून जास्तीत चांगल्या रीतीनं पाठिंबा ह्या सभेसाठी देण्याचा प्रयत्न आम्ही आमची संघटना करण्याचा प्रयत्न करू। मी पांडुरंग डोंबे, व्यापारी असोसिएशन विटा अध्यक्ष, असे जाहीर करतो की जरांगे साहेबांचा कार्यक्रम 17 तारखेला आहे। त्या कार्यक्रमासाठी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत विटा शहरातील सर्व व्यापारी बांधवांची दुकाने बंद राहून संपूर्ण पाठिंबा देण्यात येईल। राजेंद्र सदाशिव शितोळे, अध्यक्ष विटा सराफ असोसिएशन विटा। मनोज जरांगे साहेबांची सभा 17 तारखेला आहे मराठा आरक्षण संदर्भात। त्या संदर्भात आम्ही विटा सराफ असोसिएशनला आम्ही सगळ्यांचा पाठिंबा आहे। आम्ही पूर्णपणे दिवसभर दुकान बंद करण्याचा प्रयत्न करून पाठिंबा देण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी रणजित कदम, कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही दलाल लोक आहोत, त्यांचा पूर्ण पाठिंबा राहील आणि किरकोळ व्यापाऱ्यांचाही पाठिंबा राहील। अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नहीं। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणारे मराठा संघर्ष योद्धा, मराठ्यांचा ढाण्या वाघ माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी विटा येथे होणार आहे। आता ही लढाई निर्णायक वळणावर येऊन पोहोचलेली आहे। तरी मी समस्त लाखो मराठा समाज बांधवांना विनंती करते आणि विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना सुद्धा विनंती करते की आपल्याच भवितव्यासाठी चाललेल्या या लढाईसाठी लाखोंच्या जनसमुदायाने गर्दी करूया आणि उपस्थित राहूया। आपल्या समाजासाठी आपण आपल्या सुट्टीतला एक दिवस काढूया। आपला हाच मराठी समाज ज्यानं देशाच्या भवितव्यासाठी, देशाच्या वाटचालीत योगदान दिलेलं आहे। देश रक्षणासाठी बॉर्डरवर मराठा पाहिजे, धर्माच्या रक्षणाला मराठा पाहिजे, धान्य पिकवायला मराठा पाहिजे। मग मराठ्यांच्या पोरांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण का नको? आपल्याला का हवंय आरक्षण? विचारा बघा त्या शेतकरी बापाकडे ज्यानं त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज काढली, जमिनी विकल्या, तरी त्याच्या मुलाला साधी नोकरी नाही, तरी त्याच्या मुलाला साधी नोकरी नाही मिळाली। आता ही लढाई पूर्णत्वास नेण्याची वेळ आलेली आहे। म्हणूनच सांगते जागे व्हा। 99% मार्क्स असूनही आपल्याला मेडिकलला, इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळत नाही। आपल्याला व्हायचं असतं डॉक्टर, आपल्याला व्हायचं असतं इंजिनियर, पण पर्यायी घ्यावं लागतं BA, BCom, BScला ॲडमिशन। आणि मिळालंच जर ॲडमिशन तर केवढ्या या फीज? सांगा ना, केवढ्या या फीज? कसं करणार माझा सामान्य मराठी शेतकरी बाप आमचं शिक्षण कसं करणार? आणि एवढा संघर्ष करून जर शिक्षण घेतलंच तर आज माझा मराठी भाऊ बहीण आज घरी बसलेत, त्यांना नोकरी नाही, त्यांना काम नाही, त्यांना धंदा नाही। शासनाच्या नोकऱ्यात तर मराठा समाज दिसेनासाच झालाय। आता आपल्याला हे चित्र बदलायला हवं आहे, कारण याचं कारण आहे आरक्षण आपल्याला शिकू देत नाही आणि टिकू देत नाही। आणि यावर आता पर्याय एकच, माननीय मनोज जरांगे पाटलांसोबत एकजूट होऊन उभं राहणं। कारण इतिहास सांगतो, ज्यावेळी मराठा संघटित झाला त्यावेळी त्यानं दिल्ली पायदळी तुडवली। अटकेपार झेंडा लावण्याची ताकद या मराठ्यांमध्ये आहे। आपल्याशी भिडण्याची ताकद या तख्तात नाही आणि घाबरून माघार घेणं मराठ्यांच्या रक्तात नाही। या सरकारला एकदाच ठणकावून सांगूया, मराठा खडा तो सरकार से भी बडा। यासाठी भावा-बहिणींनो मी तुम्हाला विनंती करते की हजारोंच्या संख्येनं गर्दी करा, उपस्थित राहा आपल्या भवितव्याच्या लढाईसाठी। कारण लक्षात घ्या, या लढाईची नोंद इतिहासात होणार आहे। भविष्यात जर आपल्याला कोणी विचारलं तर आपल्याला अभिमानाने सांगता येईल आपण सुद्धा या लढाईत सहभागी झालेलो होतो। धन्यवाद। माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपण आता हा पाठिंबा उभा केलेला आहे। आवाज ऐका की, माईक थोडा खाली धरा आणि आवाज जोरात काढा। माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या असणाऱ्या आंदोलनाला आपण हा पाठिंबा उभा करत आहोत। वास्तविक प्रस्थापितांचा हा लढा होता असा नव्हता, तर हा सर्वसामान्यांचा लढा होता। सर्वसामान्यातून आलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज आंदोलन जे उभा केलेलं आहे त्याला कुठलाही राजकीय झालर नाही आहे आणि म्हणूनच आज आपण एवढ्या मोठ्या संख्येनं लढत आहोत। वास्तविक पाहता मराठा समाजाचं आरक्षण 1920 सालापासून आपल्याला मिळायला हवं होतं। त्यावेळेला डॉक्टर आंबेडकरांनी मराठा समाजाला 7% आरक्षण राजकीय दिलेलं होतं, पण तेव्हापासून मराठा समाज हा मागासलेला राहिलेला होता। त्यानंतर हे आंदोलन उभं राहिलं ते मराठ्याच्या मागासलेल्या आणि शैक्षणिक मागासलेल्या
मागासल्याबद्दल. पण ज्या वेळेला हा लढा आपण चालत आलो त्यापर्यंत कुणीही या लढ्यासाठी जागं झालं नाही, कारण हा प्रस्थापित माणसं आपल्या असणाऱ्या सामान्य माणसांना पुढे येऊन देत नव्हते. आणि म्हणूनच हा लढा संपूर्ण सकल मराठा समाजानं उभा केलेला आहे. हा प्रस्थापितांचा लढा नसता नाही, तर हा सामान्य माणसाचा लढा आहे. आणि म्हणून कोणी एकानं याचा असणारा रीत दाखल करून चालणार नाही, तर संपूर्ण समाजानं असणाऱ्या सुप्रीम कोर्टाची दारं ठोठवली पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याचप्रमाणे 2018 साली ह्या असणाऱ्या मराठा समाजाला 18% आरक्षण देण्याचा मुद्दा उपस्थित झालेला होता. पण त्याच वेळेला माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे आणि माननीय न्यायमूर्ती डांगरे मॅडम यांनी असणाऱ्या मराठा समाजाला 18% आरक्षण दिलेलं होतं. पण त्यानंतर त्यामध्ये जे काही उलाढाल झाली किंवा ज्यामध्ये बदल झाले त्यावेळेला मराठा समाजाला 12% आणि 13% आणि 16% अशा पद्धतीने आरक्षणाचा मुद्दा उपस्थित राहिला. आणि मराठा समाजाला 12% आरक्षण दिलं गेलं ते फक्त 2 वर्षाचाच कालावधी होता, कारण सुप्रीम कोर्टामध्ये असणारे जे काही विरोधक होते त्यांनी याचिका दाखल केल्या होत्या आणि हे असणारं आरक्षण तिथं थांबवलेलं होतं. आणि तेव्हापासून आपण 53 मोर्चे काढून आज मराठा आरक्षणाची मागणी करत आहोत. आज सुद्धा आपण आपला जो शैक्षणिक मागासलेपण आहे किंवा आपल्या नोकरीमधला मागासलेपण आहे, हे जे मागासलेपण आहे हे दूर करण्यासाठी आपण मागत आहोत. आणि त्यासाठी आपला हा हक्काचं आरक्षण आहे. मराठा आरक्षण हे हक्काचं आपण आरक्षण मागतोय. आणि त्यासाठी जो एक सर्वसामान्य चेहरा आपल्यासमोर राजकीय न होता आलेला आहे तो मनोज जरांगे पाटलांचा आहे. ते आज आपल्या इथं मोठी सभा आपली त्यांची होणार आहे आणि त्या ठिकाणी लाखोच्या जनसमुदायानं आपण उपस्थित राहायचं आहे आणि हे हक्काचं आरक्षण आपण मागायचं आहे. आणि म्हणून मी म्हणेन की हे आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. मराठा आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे. आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहून घरातले कुलूप बंद करून संपूर्ण मराठा समाजानं बाहेर पडलं पाहिजे, सर्व स्त्री पुरुषांनी बाहेर पडलं पाहिजे आणि मोठ्या संख्येनं सोंडेश्वरी चौकात उपस्थित राहून शिस्तबद्धपणे हा असणारा आंदोलनाचा जो लढा आहे तो यशस्वी केला पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय. मी प्रतिभा सुनील काटकर. सर्व महिला वर्गांना मी आव्हान करते की गेले खूप दिवस झाला आपण साखळी उपोषण करत आहात, पण मला विट्यातील महिला काही दिसत नाही आहेत. पण आता माझं सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपल्यासाठी जर मनोज जरांगे पाटील एवढ्या लांबून आपल्याला इथं येत असतील आरक्षणाच्या मुद्द्यासाठी, तर तुम्ही सर्वांनी लाखोच्या जनसमुदायाने घराला कुलूप लावून घरे बंद करून आपल्या घरातील सर्व जेवढी कोणी संख्या असते त्या सगळ्यांना घेऊन मोठ्या संख्येने चौंडेश्वरी चौक विटा येथे सकाळी बरोबर 8:30 वाजता फक्त आपल्या कामाच्या वेळातून 3 तास फक्त आपल्याला द्यायचे आहेत. पण प्रत्येक महिलेने आपल्या घरातील सर्वांना घेऊन प्लीज उपस्थित राहावे एवढीच माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे. एक मराठा. जय जिजाऊ जय शिवराय. मी रंजना मधुकर जाधव बोलते. आपण हे सगळेजण हे मराठी आरक्षणासाठी जे लढा लढतोय तर फक्त जेंट्ससाठी नाही आहे, लेडीजसाठी पण आहे. मी सगळ्या विट्याच्या महिलांना आवाहन करते की सगळ्या महिलांनी प्रोग्रामच्या दिवशी सगळे कामं धंदे सोडून सगळे या मराठी आरक्षणासाठी सगळ्यांनी उपस्थित राहायचे आणि सगळ्यांनी तिथं येऊन प्रतिसाद द्यायचा आहे. एवढंच मी 2 शब्द सांगते. माननीय मनोज जरांगे पाटील साहेब, आज आपण त्यांना पाठिंबा द्यासाठी साखळी उपोषण झालं, उपोषण चाललेत गावोगावी. आपण कॅन्डल मोर्चे काढले, ज्याप्रमाणे कॅन्डल मोर्चे काढले गावोगावी सगळ्यांनी आंदोलन उभा केली, बैठका घेऊन शिना जिथे तिथे मराठा ही चर्चा चालू केली. पण आता आपल्याला आता नाही तर कधीच नाही. आणि हा लास्टचा मोर्चा म्हणूनच प्रत्येकाने जो आज मनोज जरांगे पाटील साहेबांनी महाराष्ट्राची भेट द्यायला चालू केलेली आहे, तर महाराष्ट्रातच आणि आपल्या सांगली जिल्ह्यात आपले जेवढे 2-3 तालुके एकत्र येणार आहेत त्यांनी सर्व महिलांनी मुलांनी आपल्या घरातील सर्व कामधंदे बंद करून गाई गुरं गोट्यात बांधा, मुलांची सोय करून शिना, ज्यांना ज्यांना जी वाहनं मिळतील त्यांनी आपापली सोय करून व्यवस्थित मराठाला यावं. आणि एक मराठा लाख मराठा काय आहे ही मनोज जरांगे पाटील साहेबांच्या पाठीशी उभा राहून ह्या सरकारला ठामपणे आपण दाखवून दिलं पाहिजे. आज ते जे उपोषण करतात आज त्यांच्या पाठी बरोबर आपले उपोषण होतंय, आपलं थोडं होतंय, आपण थोडं कळकळतोय मनोज जरांगे पाटील. पण त्यांच्या घरच्यांची तुम्ही परिस्थिती बघा, त्यांच्या कुणाच्याही तोंडावर टाकाय नाही. मुली असू दे, आई असू दे, वडील असू दे, मुलगी असू दे, पत्नी असू द्या,
सगळ्यांची तोंड उपोषण प्रमाणे चुकलेले आहेत. आज ते तिथे येऊन स्टेजला भेट देतात तेव्हा ते सुद्धा उपोषण करतेच आहेत असं दिसत आहे. आपण साखळी उपोषण करतोय तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं उपोषण आहे एवढे मी तुम्हाला सांगते. आणि आपल्यासाठी आहे आणि आपल्या मुलांचं, आपल्या मुलाबाळांचं, आपल्या पुढच्या भविष्याचं, आपल्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एक मराठा लाख मराठ्यासाठी आज लाखोचा जनसमुदाय कसा जमवायचा हे आपल्या हातात आहे आणि सर्वांनी दावून द्यावं एवढंच मी सांगते. मी शुभांगी सुर्वे. लाख मराठा अभी नहीं तो कभी नहीं.